नमस्कार, सुस्वागतम. इयत्ता 10वी विषय इतिहास, पाठ क्रमांक 2. पाठाचे नाव आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. विद्यार्थी मित्रो, मागील पाठामध्ये आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा भाग पाहिलेला होता. पाठ क्रमांक 2 जो आहे हा पाठ क्रमांक 2 या ठिकाणी जो महत्त्वाचा भाग आपल्याला पाहावयाचा आहे तर तो म्हणजेच ह्या इतिहास लेखनामध्ये, भारतीय इतिहास लेखनामध्ये कोणकोणत्या इतिहासकारांनी बहुमोल कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर परकीयसुद्धा काही इतिहासकार आहेत, त्यांची नावं या ठिकाणी पाठामध्ये येणार आहेत. इतिहास लेखन भारतीय परंपरा सांगत असताना पाश्चात्य इतिहास लेखनाप्रमाणेच भारतीय इतिहास लेखनाची परंपरा वाखाणण्याजोगी आहे. विविध कालखंडानुसार इतिहास लेखनात बदल होत गेले. प्राचीन म्हणजे रामायण महाभारताचा काळ आहे. मध्ययुगीन म्हणजेच अकबर वगैरे, छत्रपती शिवाजी महाराज, आणि आधुनिक आता सध्याचा काळ. ह्या काळात लेखनातील फरक व महत्त्व, तसेच इतिहास लेखनाच्या प्रणाली म्हणजेच पद्धती आणि महत्त्वाचा उल्लेख करावा लागेल तो इतिहासकार व त्यांनी लिहिलेला इतिहास आपण ह्या पाठामध्ये सविस्तर पाहणार आहोत. इतिहास लेखनाचा काळ याच्यामध्ये विद्यार्थी मित्र, आपल्या देशामध्ये प्राचीन काळात इतिहास लिहिताना मौखिक प्राचीन लेख, नाणी, कोरीव लेख, दगडी स्तंभावरील लिखाण, मूर्ती, शिल्पे आणि ताम्रपट यांचा आधार घेतला जाईल. इयत्ता 9वीमध्ये आपण अभ्यासला असालच इतिहासाची साधने मौखिक, भौतिक आहेत, लिखित आहेत आणि दृकश्राव्य अशा प्रकारची 4 साधनं आपण अभ्यासलेली आहात आणि ह्या साधनांच्या माध्यमातून आपण इतिहासाची माहिती घेऊ शकतो किंवा इतिहासाचा अभ्यास आपण करू शकतो. रामायण महाभारत या महाकाव्यातून राजा व त्यांची कर्तव्य समजून येत असे. रामायण प्रत्येकाने पाहिलं असेल, महाभारत प्रत्येकाने पाहिलं असेल, तर याच्यामध्ये राजा, त्याची राज्य करण्याची पद्धत, त्यानंतर त्याचे सेनापती, त्याची असलेली जनता, सुखी की दुःखी, या सर्व गोष्टींचं ज्ञान आपल्याला त्यावेळेच्या लिखाणातून पाहावयास मिळतं. त्यानंतर पुढे जैन, बौद्ध धर्म, ह्या धर्मांचं तत्त्वज्ञान काय आहे, त्या धर्माचे संस्थापक कोण आहेत, त्या धर्मातून आपण कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, या सर्व गोष्टींचं ज्ञान हे प्राचीन इतिहास लेखनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. तुम्हाला माहिती असेल की हडप्पा संस्कृती, मौर्य सम्राट अशोक, पहिले शतक, प्राचीन भारतीय साहित्य आणि कवी बाणभट्ट. तर याच्यामध्ये रिकामी जागा विचारत असताना विद्यार्थ्यांनी या नोट्स वाचायच्या आहेत आणि इथे तुम्हाला एक मी चित्र दाखवणार आहे, त्या चित्राचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. इथे चित्र बघा, हे जे चित्र आहे हे चित्र कल्लन ह्या कवीचं आहे. कोणाचं आहे? कल्लन या कवीचं आहे. इथे मी तुम्हाला मार्क करून दाखवतो आहे. राजत रंगिनी हा ग्रंथ हा कल्लन म्हणजेच ह्या कवीने लिहिलेला आहे आणि हा जो ग्रंथ राजत रंगिनी हा काश्मीरच्या इतिहासावरती अवलंबून आहे. सर्वांना जम्मू काश्मीर माहिती असेलच, तर ह्या जम्मू काश्मीर म्हणजे काश्मीरच्या जीवनमानावरती, काश्मीरच्या सौंदर्यावरती, काश्मीरच्या संस्कृतीबाबत हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणी? कल्लन याने लिहिलेला आहे. त्याच्यापुढे जे इतिहासकार आहेत, जियाउद्दीन बर्नी, बाबर, अबुल फजल. त्याच्यानंतर एक बखर हा एक शब्द येतो आहे. बखर म्हणजेच खबर हा अरबी शब्द आहे आणि या शब्दाचा अपभ्रंश म्हणून खबर त्याची झाली आहे बखर. परंतु काही सर्वसामान्यपणे काही इतिहासकार किंवा काही जे लिखाण करणारे जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बखर म्हणजे बखणे म्हणजे बोलणे. बघ बघ का करतो आपण? एखाद्या व्यक्तीला म्हणतो की जास्त बोलत असेल तर बघ बघ करू नकोस. मग तसाही तो अर्थ असेल, पण त्या अर्थाशी आपलं काही त्या ठिकाणी देणं घेणं नाही आहे. फक्त बखर म्हणजेच काय की मध्ययुग काळामध्ये की पानिपतची बखर म्हणजे पानिपत एक ग्रंथ, पण त्यावेळी तो शब्द आलेला होता लिखाणामध्ये. म्हणून या बखरीसुद्धा, बखर म्हणजेच माहिती, खबर,
एका पुस्तकात असणे त्या पुस्तकाला बखर म्हणायचे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला रिकामी जागा जी मी आता इथे सांगणार आहे ती तुम्हाला आता मगाशी परत एकदा तुम्हाला रिपीट करतो आहे. इथे रजत रंगिणी आहे ते लिहिलेलं आहे कल्लन याने. म्हणजे कल्लन याने टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला किंवा राजत रंगिणी हा ग्रंथ टिंबटिंब ह्या कवीने लिहिला. विद्यार्थी मित्रांनो, आपण शाळेमध्ये असताना अध्यापन किंवा अध्ययन करताना सर्व गोष्टी आपण सांगू शकतो, प्रत्यक्षात आपले इंटरॅक्शन होत असते. परंतु ह्या ठिकाणी इयत्ता 10वी असल्यामुळे ह्या ज्या नोट्स ज्या दिलेल्या आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. पुढे आधुनिक जो काळ आहे, सुरुवातीचा जो आपण काळ बघितला मध्ययुगीन, त्याच्या आधी बघितला आहे प्राचीन म्हणजे रामायण महाभारत, बरोबर. मध्ययुगीन म्हणजेच या ठिकाणी अकबराचा काळ, छत्रपती शिवाजी महाराज वगैरे हा काळ आहे. आता आधुनिक ब्रिटिश इतिहास काळ म्हणजे 1947 1600ला जी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, पेशवाई संपली आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य करायला सुरुवात केली. हा आधुनिक काळ आला आणि तो ब्रिटिश इतिहास काळ आलेला आहे. कारण 15 ऑगस्ट 1947 पूर्वी जो इतिहास लिहिला तो ब्रिटिश इतिहास काळामध्ये लिहिला गेलेला आहे. आणि ब्रिटिश इतिहासकारसुद्धा होते आणि त्यांनी इतिहास लिहिला आहे. परंतु ब्रिटिश इतिहासकारांमध्ये 1-2 असे इतिहासकार होते की त्यांनी चुकीची माहिती म्हणण्यापेक्षा भारताचा इतिहास लिहिताना थोडंसं ज्याला म्हणतो आपण की माया, ममता, प्रेम न ठेवता इतिहास लिहिलेला आहे. तो आपण पुढे पाहणारच आहोत. आधुनिक इतिहास लेखनामध्ये ह्या काळामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश इतिहासकारांनी केलेल्या लेखनाचा उल्लेख होतो. भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक रिकाम्या जागांसाठी इथे मी मार्क करून देतो आहे, अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली भारतातील अनेक स्थळांचे उत्खनन करण्यात आले. जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. इंग्रज इतिहासकार ग्रंथ आणि महत्त्व. इंग्रज इतिहासकार सुरुवातीलाच आहे बघा जेम्स मिल हा पहिला इतिहासकार आहे. तर जेम्स मिल याने कोणता ग्रंथ लिहिला आहे बरा की चुकीची जोडी ओळखा, अशा प्रकारे प्रश्न असतात. तर जेम्स मिल याने त्याच्या पुढे असेल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. तर ह्या ठिकाणी हे जर असेल तर जोडी बरोबर आहे. सुरुवातीच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये काय होतं की सुरुवातीला चुकीची जोडी ओळखा आणि बरोबर करून लिहा, अशा प्रकारे स्वरूप होतं. आता काय केलं आहे परीक्षेमध्ये म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये फक्त चुकीची जोडी ओळखा आणि ती लिहा म्हणजेच गुण मिळतात. त्याच्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया हे चित्र आहे बघा. द माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे चित्र आहे. त्याच्यानंतर जेम्स ग्रँडप ए हिस्ट्री ऑफ द मराठाज. हा जो इतिहासकार आहे आणि कर्नल टॉड हे जे दोन इतिहासकार आहेत, हे दोन इतिहासकार जे आहेत ह्यांनी इतिहास लिहिताना भारतीय संस्कृती व इतिहास यांना कमी लेखण्यावरती भर दिलेला आहे. यांची वृत्ती तशीच आहे की भारतीय लोक जी संस्कृती आहे त्यांना कमी लेखण्यावरती ह्या जेम्स कनिंगहॅम, ग्रँडप आणि कर्नल टॉड यांनी केलेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर विल्यम विल्सन हंटर ह्या ठिकाणी निपक्षपाती लेखन केलेलं आहे. भारताबद्दल जे लिखाण केलेलं आहे यांनी ते निपक्षपाती लिखाण केलेलं आहे. फक्त ग्रँडप आणि कर्नल टॉड ह्या दोघांनीच फक्त निपक्षपाती लिखाण आपल्या भारताबद्दल केलेलं नाही. त्याच्यानंतर भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. वसाहतवादी इतिहास लेखन. वसाहत म्हणजे तरी काय? ज्या देशाला स्वतःचा ध्वज नाही, ज्या देशाला स्वतःचं राष्ट्रगीत नाही, ज्या देशातील लोक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय सर्वच बाबतीत पारतंत्र्यात आहेत, अशी जी लोकं आहेत, अशी जी जनता आहे ती म्हणजेच वसाहत. म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारतसुद्धा इंग्रजांची वसाहत होती.
मग वसाहतवादी इतिहास लेखन करत असताना वसाहतीतील लोकांना कोणते त्रास सहन करावे लागतात, कोणत्या अडचणी येतात, त्यांच्यावरती कोणते जुलूम होतात, हे सर्व लिहून ते अन्याय दूर कसे होतील ह्याच्या बाबतीत इतिहासकारांनी प्रयत्न केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. भारतीय इंग्रजांची वसाहत होती, त्यामुळे त्यांच्या लेखनात भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे. आता उदाहरणच सांगायचं असेल तर एखादा श्रीमंत माणूस असेल, त्याच्या घरी एखादं काम करायला जाणारी व्यक्ती असेल, पण त्याची मानण्याची वृत्ती सर्वच नाही या ठिकाणी, पण मानण्याची वृत्ती ही कशी असणार आहे की हा कोणतरी काम करणारा आहे, असं असू शकत नाही. माणसं काही कामावरून, पैशावरून, श्रीमंतीवरून, गरिबीवरून ओळखता येत नाही आहेत. पण इंग्रजांची ती वृत्ती होती की भारतीय लोक, भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. 1922 ते 1937 च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड आहेत, एवढं लक्षात घ्या. इथे रिकामी जागा सहसा विचारली जात नाही, परंतु वाचनासाठी असणं आवश्यक आहे. प्राच्यवादी इतिहास लेखन, आपण पाश्चात्य लेखन बघितलं ना तशा प्रकारे युरोपीय इतिहासक, त्याच्यामध्ये एक नवीन प्रकारची एक ओढ किंवा एक आतुरता किंवा त्याच्याबद्दलची असलेली उत्सुकता, तर ह्याच्यासाठी त्यांनी लिखाण केलेलं आहे. सुरुवातीला आहे सर विल्यम्स जोन्स एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. फेडरिक मॅक्स म्युलर, 2 बघा या ठिकाणी हवं तर मी तुम्हाला मार्क करून दाखवतो आहे. विल्यम जोन्स आणि फेडरिक मॅक्स म्युलर असे 2 इतिहासकार सुद्धा आहेत. फेडरिक मॅक्स म्युलर याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. ते आपल्याला विद्यार्थी मित्र काय बघायचं आहे, चित्र तेवढी महत्त्वाची नाही आहेत, पण एक विल्यम जोन्स कशा प्रकारची ती व्यक्ती होती, कशी त्याचं व्यक्तिमत्व होतं हे आपल्याला पाहावायचं आहे. फेडरिक मॅक्स म्युलर हितोपदेश ह्या ग्रंथाचा, म्हणजे संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला की जेणेकरून जगातील सर्वच लोकांना त्या ग्रंथाचं महत्त्व समजून यावं. म्हणजेच सर्वच इंग्रज हे अन्याय अत्याचार करणारे होते अशा प्रकारचा विषय नाही. मात्र ह्या ठिकाणी काही असतात आणि परंतु काही जे असतात ते या ठिकाणी भारतीय संस्कृतीला गौण न मानता अतिशय एक आदराच्या भावनेने बघितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आहे. त्याच्यानंतर विका राजवाडे हे जे चित्र आहे, हे विका राजवाड्यांचं चित्र आहे. हे जे आहे ते विका राजवाड्यांचं चित्र आहे. विका राजवाड्यांना इतिहासाचार्य विका राजवाडे असं म्हटलं जातं. त्यांनी इतिहासाबद्दल बहुमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन, लिखाण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 नंतर जे इतिहास लेखन झालं ते इतिहास लेखन हे एक वेगळ्या प्रकारचं होतं आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे तो पण आपण पाहणार आहोत. मार्क्सवादी इतिहास लेखन, त्याच्यामध्ये नावं आहेत की इथे असेल की दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी टिंबटिंब ह्याविषयी लेखन केलेलं आहे. मग ते आपल्याला सांगत असताना आपण असं सांगायचं की दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन केलेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की इथे एका वाक्यासाठी प्रश्नांची उत्तरं लिहायची नाही आहेत. त्याच्यासाठी हा जो मुद्दा आहे तो तुम्हाला कशासाठी येऊ शकतो, रिकाम्या जागांसाठी. म्हणजे दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी टिंबटिंब प्रकारचे लेखन केले, मार्क्सवादी इतिहास लेखन केले असं असेल. त्याच्यानंतर वंचितांचा इतिहास, सर ऑल्टन इतिहास, ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे अँटोनिओ ग्रामची इटालियन, समाजाच्या तळातील लोकांचा विचार करणं आवश्यक आहे. समाजामध्ये ज्यावेळी गरीब श्रीमंत असा भेदभाव असतो तर त्यावेळी काय होतं की समाजामध्ये दुरी निर्माण होते, संघर्ष निर्माण होतो आणि समाजातील शांतता भंग पावते. म्हणून या ठिकाणी सर्वच लोकांना समान संधी मिळणं आवश्यक आहे. समान शिक्षण मिळणं, समान त्या ठिकाणी ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या मिळून सर्वच बाबतीत त्या लोकांनी सक्षम असणं, सर्वांगीण प्रगती करणं हे अतिशय आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये पुढे आहे बघा, सर्वांना माहिती असेल की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा काढली. तर महात्मा फुले आपल्याला इथे प्रश्नांसाठी आपल्याला बघायचं आहे की महात्मा फुले यांनी
गुलामगिरी, शूद्र अतिशूद्र यांचा इतिहास लिहिण्यावरती भर दिला. आणि त्याच्यानंतर आहे की आपल्या भारताच्या संविधानाचे घटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे अभिमानाने आपण पाहतो, अशा प्रकारचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्राज म्हणजे जे शूद्र जे लोक आहेत त्यांना म्हणजे द अनटचेबल्स, स्पर्श करायचा नाही आहे, टच करायचं नाही आहे. म्हणजे जर केलं तर ते शूद्र आहेत, त्यांना हात लावायचा नाही. तर ह्या शूद्रांवरती किती अन्याय अत्याचार हे सवर्ण करत होते. तर तो सर्व इतिहास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये अंतर्भूत केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. ही 2 चित्र आहेत बघा, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि शेवटचा मुद्दा बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, स्त्रीवादी शिक्षण. स्त्रीवादी शिक्षणामध्ये की इतिहास लेखनामध्ये पुरुषांची मक्तेदारी होती असं म्हटलं जायचं. पुरुषच इतिहासकार असायचे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी पहिलं ज्यावेळी प्रकरण शिकवलं त्यावेळी तुम्हाला मी एक सांगितलं होतं की स्त्री इतिहास लेखन, तर श्रीमात बोवा म्हणून पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं. परंतु स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये आपणाला भारतीय स्त्रियांचा इतिहास लिहावा लागेल. म्हणजे एक पहिलं नाव आहे ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे. इथे बघा, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई. ताराबाई शिंदेने ग्रंथ लिहिलेला आहे. रिकाम्या जागांसाठी हा तुम्ही 1-2 वेळा पाहिला पण असेल यापूर्वीसुद्धा. ताराबाई शिंदे यांनी टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला. स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला आहे. पंडिता रमाबाई द हाय कास्ट हिंदू वुमन, मीरा कोसंबी क्रॉसिंग ग्रेथोल्डस फेमिनिस्ट, एसेस इन सोशल हिस्ट्री, अशा प्रकारचं आहे. परंतु रिकाम्या जागांसाठी सुरुवातीला जे मी सांगितलं की ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना ग्रंथ, हा मात्र अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि शेवटचं जे आहे ते मीरा कोसंबी, आपण पाहिलं त्यांच्याही ग्रंथाचं नाव वगैरे. तर विद्यार्थी मित्र, ह्या ठिकाणी हा जो पाठ आहे, हे प्रकरण आहे ते संपलेलं आहे. स्वाध्याय दिलेला आहेत. एकूण 9 प्रश्न आहेत. हे 9 प्रश्न जशी मी तुम्हाला सूचना दिलेली आहे मागच्या शनिवारी, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो आणि खूप शाबासकी देतो की त्यांनी खरोखरच सूचनेचं पालन करून चांगल्या प्रकारे स्वाध्याय दिलेला आहे, पाठवलेला आहे. तर ह्याही वेळेस आपल्याला एक थोडंसं आपण काय शिकलो तर ते कमीत कमी आपल्याला माहीत तरी असणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी हे स्वाध्याय दिलेले आहेत. जर खरोखरच तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर त्या ठिकाणी मी असं म्हणत नाही आहे की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. परंतु जर आवडला असेल तर कमीत कमी तुम्ही स्वतःही प्रश्न इथे बनवू शकताय धावा की हा तुम्हाला व्हिडिओ किंवा हे अध्यापन का आवडलेलं आहे. तर ह्या ठिकाणी किंवा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही जरी लिहिलं तरीही ते मला एक स्फूर्ती मिळू शकते. म्हणून त्या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये चांगलं असेल तर चांगलं लिहा, वाईट असेल तर वाईट लिहा. जर माझ्या काही उणिवा असतील तर त्या मी कमी करू शकतो, मला माझ्या चुका समजू शकतात. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ह्या व्हिडिओच्या शेवटी कमेंट्स करत असताना तुम्हाला हे अध्यापन समजलं आहे की नाही, ह्याच्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे की नाही, या सर्व गोष्टी जरी तुम्ही कमेंट्समध्ये लिहिल्यात तरी पण मी त्याचं स्वागतच करेन. धन्यवाद.